खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात वाल्मिक कराडच्या कोठडी संदर्भात फैसला होणार आहे। त्याचे वकील देखील केस न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि केस न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आल्याची दृश्य आपण पाहतोय। कोर्टामध्ये दाखल करण्यापूर्वी वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी सुद्धा पूर्ण झाली आहे। पोलिसांविरोधात तक्रार नाही असंही वक्तव्य वाल्मिक कराड यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। सरकारी वकील म्हणून जे.बी. शिंदे आता काम पाहणार आहेत आणि वाल्मिक कराड प्रकरणी सुनावणीला कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे। जी सुनावणी सुरू आहे, वाल्मिक कराडने हे उत्तर दिलेलं आहे। जी चौकशी सुरू आहे त्या संदर्भात वाल्मिक कराड याचं हे उत्तर वाल्मिक प्रकरणी कोर्टामध्ये सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। पोलिसांनी वाल्मिकची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याचंही कळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबतच। सचिन, कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी वाल्मिकची 15 तारखेपर्यंत 15 दिवस पोलीस कोठडी मागितलेली आहे असं कळतंय। अधिकचा तपशील हवाय। श्रद्धा, आपण पाहिलं की गेली 15 मिनिटे झालेली आहे आतमध्ये या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जे वकील आहेत ती बाजू मांडतायत आणि त्याचबरोबर सीआयडीचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी समोर आणायच्या आहेत, अनेक गोष्टींचा तपास करायचा आहे। त्यासाठी साधारणतः 15 दिवसाचं PCR म्हणजेच पोलीस कस्टडी त्यांना देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केल्याचं कळतंय। गेल्या 15 मिनिटापासून ह्या सर्व जो आतमधली प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे। आता त्यानंतर आता निर्णयाची किंवा आदेशाची प्रतीक्षा या ठिकाणी केली जात आहे। न्यायालयासमोर दोन्ही बाजू सांगितल्या जात आहेत। त्यानंतर आपण कराड यांना जेव्हा विचारलं गेलं तर कराडने त्यावेळेस सांगितलं माझी पोलिसांबद्दल कुठली तक्रार नाहीये। त्याचबरोबर जे एसीबीचं पथक आहे, जे एसीबीचे अधिकारी हे सर्व प्रकरण हाताळत आहेत, त्यामुळे त्यांना या सर्व प्रकरणाच्या खोलामध्ये जाण्यासाठी काही वेळ लागेल। त्यासाठी हे जे आरोपी आहे त्यांचं इंट्रोगेशन करण्यासाठी, त्यांच्याकडून माहिती काढण्यासाठी वेळ लागतो। त्यासाठी 15 दिवसाचा PCR या ठिकाणी मागण्यात आलेले आहे। मात्र आता न्यायालय संपूर्ण दोन्ही बाजू ऐकून, संपूर्ण प्रक्रिया ऐकून नेमकं काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आता ही घडामोड चालू आहे, त्यामुळे कुठेतरी आता हा प्रकरण जो आहे गेल्या 20 ते 25 दिवसापासून महाराष्ट्रभर तेवत होता। आता या प्रकरणामधला आरोपी आहे, जे फरार आरोपी आहे, तो आता अटक करण्यात आलेला आहे आणि तो न्यायालयासमोर हजर करण्यात आहे। पुढील न्यायालय आदेश काय देतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। थोड्याच वेळात तो निर्णय देखील होईल। हो सचिन, आपण आपल्या प्रेक्षकांना घटनाक्रम सांगण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पोलिसांनी वाल्मिकची 15 दिवसांची कोठडी मागितलेली आहे आणि अटकेत असलेल्या आरोपींचा काही रोल आहे का हे तपासायचं आहे असं सुद्धा पोलीस म्हणतात। त्यासाठी कराडच्या कोठडीशिवाय खुलेसा शोध घेणं कठीण होतं असंही पोलीस म्हणतात। हत्या आणि खंडणीच्या आरोपांमध्ये वाल्मिकचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी वाल्मिकची 15 दिवसांची कोठडी मागितल्याचंही पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सध्या सुनावणी सुरू आहे आणि अटकेत असलेल्या आरोपींचा काही रोल आहे का हे तपासायचं आहे। कराडच्या कोठडीशिवाय खुलेसा शोध घेणं कठीण आहे असंही पोलीस म्हणतात।